नमस्कार मित्रांनो, जय हिंद. MSF अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. MSFबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र क्रमांक 71 हे प्रशिक्षणाला पाठवलं जाणार आहे, परंतु त्या संदर्भातील जे काही मेसेज आहेत ते बऱ्याच उमेदवारांना आलेले नाहीत. तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज संपूर्ण आणि सविस्तर माहिती देणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र 71 हे 22 डिसेंबर 2025 पासून प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे आणि यासाठी एकूण 6,605 एवढ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. आता बऱ्याच उमेदवारांना प्रशिक्षणासंदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत. तर त्या मेसेजमध्ये त्या उमेदवारांना असं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात आपली पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी निवड झाली असून आपणास 45 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. तरीही आपण आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र तयार करून घ्यावे. सविस्तर सूचना व अधिक माहितीसाठी security.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशा प्रकारचा मेसेज हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पाठवण्यात आलेला आहे. परंतु आता बऱ्याच उमेदवारांना मेसेज आलेला नाही, तर त्यांनी काळजी करू नका, कारण की 16 डिसेंबर 2025पर्यंत ट्रेनिंग संदर्भामध्ये उमेदवारांना मेसेज हे येणार आहेत. मेसेजमध्ये तुम्हाला कोणत्या ट्रेनिंग सेंटरला किती वाजता हजर व्हायचं आहे याविषयी माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती सुद्धा ट्रेनिंग सेंटरच्या PDF ह्या अपलोड केल्या जाणार आहेत. उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरवरती हजर होताना काय काय सूचना आहेत त्या PDFमध्ये दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कोणत्या ट्रेनिंग सेंटरवरती किती उमेदवार हजर होणार आहेत, त्यांचे नाव काय आहेत, ती सविस्तर माहिती त्या PDFमध्ये दिली जाणार आहे. तर 16 डिसेंबर 2025पर्यंत तुम्हाला मेसेज देखील येऊन जातील. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती काही ट्रेनिंग सेंटरची माहिती आहे ती देखील अपलोड केली जाईल. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर जो आपला मोबाईल नंबर दिला होता तिथे, तर तो मोबाईल नंबर हा चालू ठेवायचा आहे. म्हणजे त्या मोबाईल नंबरवरती कमिंग कॉल हे सुरू असले पाहिजे, त्याचबरोबर तो फोन चालू असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ट्रेनिंग संदर्भामध्ये SMS माध्यमातून माहिती मिळेल. तर ज्या उमेदवारांना अजून देखील SMS आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नका. 16 डिसेंबर 2025पर्यंत तुम्हाला ट्रेनिंग संदर्भामध्ये नक्की मेसेज येऊन जातील. तर ही एक MSFबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अशाच माहितीसाठी MSF अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.